आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले आध्यात्मिक साधनेने उंची गाठलेले अनेक संत महंत वारकरी समुदायाचे नेते हे वेगवेगळ्या मंदिराच्या बाहेर दिवसभराचं धरणं धरून बसलेले आहेत। आज शिर्डीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं स्थान आहे अशी भरपूर मंडळी या ठिकाणी आली आहेत। त्या दिवसभराच्या धरण्याला उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषारजी भोसले, या दिवसभराच्या धरण्याला दिवसभराच्या लाक्षणिक उपोषणाला उपस्थित महंत सुधीरदास महाराज, भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजय महाराज धोंडगे, सुदर्शन महाराज कपाटे, महानुभाव पंथाचे आचार्य जिनेंद्रजी जैन, अनेक नावं माझ्याकडून राहतील। पुढे प्रकाश महाराज जवंजाळांचं नाव राहिलं तर मला पंढरपूरला देऊ देणार नाही। प्रकाश महाराज जवंजाळजी आणि बबनराव मुठे, आणखीनही बरेच संत मंडळी आहेत। मला पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला पोचायचं आहे, त्यामुळे आचार्यांना मी विनंती करत होतो की मी लोणीला प्रवरानगरला जो कार्यक्रम आहे विकेंडचा तो आटपून लगेच जाईन, पण त्याने आग्रह धरला आणि मलाही तो पटला की शिर्डीमध्ये आज मोठ्या प्रमाणात संत महंत येणार आहेत। त्या कार्यक्रमात सहभागी होण्यापेक्षा त्या सगळ्यांचं दर्शन घेण्यामध्ये मला आनंद असल्यामुळे मी आचार्यांची विनंती आचार्यांची सूचना मान्य केली। पण मला त्यामुळे जो उलट ह्या दिशेने आल्यामुळे पुण्याकडे जाण्याचं वेळापत्रक ते थोडं बिघडलंय, त्यामुळे मी आचार्यांना विनंती केली मला लगेचच बोलू द्या, म्हणजे मला लगेच जाता येईल। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 9 मार्चला महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना पेशंट सापडला पुण्यामध्ये, आणि तिथून कोरोनाचं संकट आता महाराष्ट्रातही आलं याची चाहूल सगळ्यांना लागली। देशामध्ये सुद्धा हळूहळू केरळमध्ये प्रामुख्याने पेशंट सापडायला लागले आणि 25 मार्चला माननीय नरेंद्र मोदीजींनी लॉकडाऊन घोषित केला, आणि ह्या लॉकडाऊनमुळेच खरं म्हणजे आपण वाचलो असं म्हटलं पाहिजे। अनेक तज्ञ असं म्हणतात की हा लॉकडाऊन जर नसता तर जवळजवळ 30-32 कोटी लोक इन्फेक्ट झाले असते, ज्यांना ह्या कोरोनाची बाधा झाली असती, आणि 20-25 लाख लोकांचे मृत्यू झाले असते। तो जो सुरुवातीचा काळ आहे त्या काळामध्ये कुठली वैद्यकीय व्यवस्था आपल्याकडे नव्हती, तर पेशंट खूप सापडत गेले असते आणि सुविधा आपल्याकडे काही नव्हती, आणि त्यामुळे तो लॉकडाऊनचा पिरियड हा एका अर्थाने या कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायला उपयोगी पडला, कारण सगळेजण आपापल्या घरामध्ये बसलो, देवळं बंद केली, दुकानं बंद केली, ऑफिसेस बंद केली, इंडस्ट्री बंद केली, आणि त्यामुळे त्याचं वर्णन जे आहे त्या कोरोनाचं की तो काही जिवंत नसल्यामुळे तो कुठेतरी पडलेल्या आपल्या हाताला लागला, नाकाला लागला आणि तो घशामार्गे आत गेला तर प्रादुर्भाव होतो। तुम्ही घरात बसलेले आहात, बाहेर पडलेले नाही आहात, आणि तो उडून खिडकीतून आत येत नाही, आणि त्यामुळे एका बाजूने लोक घरी बसले त्यामुळे प्रादुर्भाव कमी झाला, आणि त्या काळामध्ये एका अर्थाने सगळे जण आपापल्या घरी लॉक झाल्यामुळे प्रशासनाला सगळ्या वैद्यकीय सुविधा नीट उभ्या करता आल्या, आणि त्यामुळेच या शेवटच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये प्रमाण जास्त वाढून सुद्धा फार लोकांना टेन्शन नव्हतं, कारण तोपर्यंत हॉस्पिटल्स उभी राहिली, इंजेक्शन उपलब्ध झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट देणाऱ्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत, N95 मास्क असेल, PPE किट असेल, या सगळ्या गोष्टी आल्या, व्हेंटिलेटर आले, ऑक्सिजन देणारे बेड आले। पण जसं जसं प्रमाण कमी होत चाललं तसं तसं सगळ्या जगाने हे मान्य केलं की हा काही लगेच उद्या परवा कोरोना जाणार नाही, आणि त्यामुळे काळजी घेऊन आपल्याला आपापलं जनजीवन सुरू करायला लागेल, आणि त्याप्रमाणे हळूहळू सगळंच उघडलं। दुकानं उघडली, मॉल उघडले, सगळ्यात आधी दारूची दुकानं उघडली, कारण सरकारचा रेव्हेन्यू बुडत होता, म्हणजे दारूच्या दुकानामध्ये जाऊन काही कोरोना होणार नाही म्हणे, आणि मंदिरात जाऊन होणार आहे, आणि हळूहळू तुम्ही तर सगळंच उघडायला लागलात। ट्रेन सुरू झाल्या, विमानं सुरू झाली,
मला काही कळत नाही या उद्धवजी ठाकरेंचं. मला अनेक विषयात त्यांच्याबद्दल कळत नाही की त्यांचं हे असं का चाललंय, पण ह्या विषयात तर बिलकुल कळत नाही की काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे. मंदिरात करोना दबाधरून बसलेला आहे आणि तो परमेश्वराची साधना करायला, दर्शन घ्यायला आला, त्याच्यावर तो हल्ला करणार आहे. काय तुमचं म्हणणं काय आहे? आणि तो जर कोरोना मंदिरात जाऊन त्याचा प्रादुर्भाव त्या माणसाला होणार असेल, त्या भक्ताला होणार असेल, तर तो दारूच्या दुकानात जाऊन होणार नाही, विमानात होणार नाही, ट्रेनमध्ये होणार नाही, बसमध्ये होणार नाही, एसटी मध्ये होणार नाही. हे काय कळण्याचंच काही कारण नाही. आणि त्यामुळे ह्या देशातला माणूस, जगामधला हिंदू हा प्रामुख्याने त्याच्या घरामध्ये सुद्धा पूजा करतो आणि अधूनमधून त्याला त्याच्या मूळ परमेश्वराकडे, म्हणजे माझ्या घरामध्ये मी अंबाबाईचं फोटोचं पूजन करत असेल, पण मला वारंवार जेव्हा शक्य आहे त्याला अंबाबाईच्या देवळात जायचं असतं. तिकडे त्या कारवार जवळ एडगुंजी नावाचा गणपती आहे. दर एक 6 महिन्याने माझ्या मनामध्ये उर्मी होते की एडगुंजीला जायला पाहिजे गणपती दर्शनाला. दर 3 महिन्याने मी शिर्डीला येतो. साईबाबांवर माझी प्रचंड भक्ती आहे. दर 3 महिन्याने मी शिर्डीला येतो. रोज साईबाबांची स्तुती करणारी एक माळ ओढल्याशिवाय माझा दिवस मी सुरू करत नाही. आता ही जर ह्या देशातल्या आणि जगातल्या हिंदूंची मानसिक आवश्यकता असेल, तुमचा प्रॉब्लेम काय तो एकदा समजावून सांगा आम्हाला. तुम्ही ती का उघडणार नाही आहात? आणि आज तर हद झाली. राज्यपालांनी जेव्हा त्यांना पत्र लिहिलं की हे काय चाललंय, तुम्ही मंदिरं का उघडत नाही, संत महंत रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यावर तुम्ही उत्तर लिहिता की मुंबईला पीओके म्हणणाऱ्या, कंगनाचं स्वागत करणाऱ्या राज्यपालांनी मला हिंदुत्व शिकवू नये. अरे हिंदुत्व शिकवण्याची तुम्हाला आवश्यकता निर्माण झाली आहे. सुरुवात होते तुमच्या घरापासून. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हे हिंदू हृदय सम्राट तुम्ही काढलं की नाही सांगा. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले. हिंमत असेल तर प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट म्हणा. का म्हणत नाही तुम्ही? मग कशासाठी म्हणता की बाबा माझ्या हिंदुत्वाचा मला दाखला देण्याची आवश्यकता नाही. सावरकरांवर काँग्रेसच्या लोकांनी पुस्तक लिहिलं. ज्या सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतिकारकांची फौज उभी केली, अतिशय विज्ञानवादी हिंदुत्व त्यांनी मांडलं, त्या सावरकरांवर काँग्रेसने पुस्तक लिहिले की सावरकर समलिंगी संभोगी होते. अरे एक थोबाडीत मारली असती बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर ते म्हणणाऱ्याच्या, पण तुम्ही काहीच केलं नाही. मग सावरकरांना समलिंगी संभोगी म्हटलेलं तुम्हाला चालतं आणि तुम्ही हिंदुत्ववादी म्हणणार, मला सर्टिफिकेट देऊ नका असं म्हणणार. पंढरीच्या वारीला जाण्याची 700 वर्षाची परंपरा, ती परंपरा तुम्ही मोडली. पण वारकऱ्यांनी ऐकलं, कारण शेवटी आम्हालाही कोरोनाची काळजी आहे. तुम्ही पहिला मान्य केलं की प्रत्येक वारी 7 मानाच्या पालख्या असतात, त्यांना आम्ही हेलिकॉप्टरने घेऊन जाणार, आणि नंतर तुम्ही एसटीतून पाठवलं. हे तुमचं हिंदुत्व आहे. त्याचे पैसेही घेतले, हेलिकॉप्टरची पण घ्यायला हरकत नव्हती, पण हेलिकॉप्टरची व्यवस्था करायला पाहिजे ना. त्यामुळे आधी सांगितलं अजित पवारांनी 7 हेलिकॉप्टरची व्यवस्था करू. मी त्याच दिवशी म्हटलं, पवार तुम्हाला पंढरपूर किती मोठा आहे माहिती आहे का? 7 हेलिकॉप्टर कुठे उतरवणार तुम्ही? काही ते धाबा मारू नका. आणि तशीच धाबा मारण्याचा प्रसंग आला. हेलिकॉप्टर नाही म्हणाले, बसने जा. बसमध्ये तिकीट घेतलं. पण वारकऱ्यांनी ते मान्य केलं, कारण वारकरी हा अतिशय संयमी असतो, समजदार असतो, दयाशील, क्षमाशील असतो. भारतामध्ये जे अनेक आक्रमक आले त्याचं कारण पण थोडी तीच आहेत की आपण खूप क्षमाशील. या 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 मग आपली बैठक काढून द्यायची, बसा 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 बसा, आणि मग तो ढकलून देतो खाली बाहेरून आलेला माणूस. आणि त्यामुळे या देशातल्या 130 कोटी जनतेमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त लोक असे आहेत की ज्यांना त्यांच्या मंदिरात जायचंय. या देशातला मुसलमान असा आहे की त्याला मस्जिदमध्ये जायचं. या देशातला ख्रिश्चन असा आहे की त्याला चर्चमध्ये जायचंय. म्हणजे थोडक्यात जैन असा आहे की त्याला मंदिरात जायचंय, शीख असा आहे त्याला गुरुद्वारात जायचंय. थोडक्यात 130 कोटी लोकांना त्यांच्या प्रार्थना मंदिरामध्ये जायचंय. कोण अडवणार आहे तुम्ही? कायद्याचा धाक दाखवता काय? हे बघा, संयम वारकऱ्यांचा पाहू नका, संयम या धर्माचार्यांचा पाहू नका. भले भले या धर्माचार्यांपुढे नमलेले आहेत. आपल्या परंपरेमध्ये तर राजा ज्यावेळेला सिंहासनावर बसायचा त्यावेळेला एक विधी असायचा की राजाने म्हणायचा की सिंहासनावर बसल्यानंतर की कोहम दंडास्मी, कोहम दंडास्मी, कोहम दंडास्मी, म्हणजे
मला कोण दंड करणार, मला कोण दंड करणार, मला कोण दंड करणार. त्यावेळेला धर्माचार्याने त्याच्या डोक्यावर त्याच्या हातातली काठी मारून म्हणायचा विधी होता, अहम दंडास्मी, अहम दंडास्मी, अहम दंडास्मी. मी तुला दंड करेन. आणि मी म्हणजे धर्माचार्याने, मी म्हणजे समाज. तू जास्त शहाणपणा करू नकोस. अहंकार जर तुला झाला तर आम्ही तुला गादीवरून खेचू. ही आमची परंपरा आहे की राजा त्याच्या राज्याभिषेकामध्ये हा विधी करून घ्यायचा की साधू संन्यासाने असं म्हणायचं की गडबड करायची नाही, आम्ही आहोत तुझ्या डोक्यावर बसलेले. त्या परंपरेमध्ये कुठे बसतात उद्धव ठाकरे? राज्यपालांना विचारतात की मला हिंदुत्वाचा दाखला म्हणजे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट तुमचं आवश्यक नाही. आम्हाला कोणाला गरज आहे? राज्यपालांना नाही ना आम्हाला नाही सर्टिफिकेट द्यायची. मंदिरं उघडं करावं, विषय वेगळा, विषय बाजूला करावं. नाही त्या भंडात नका पडू. तुम्ही हिंदुत्व आहे की नाही जनता ठरवेल. येईल निवडणूक तेव्हा ठरवेल जनता. जे काय त्याच्या नशिबात असेल ते होईल. आता तुम्ही हिंदुत्ववादी आहेत की नाही विषय चाललेला नाही. चालला आहे विषय मंदिरं उघडा, नियमाप्रमाणे मंदिरामध्ये प्रवेश करू द्या. आणि त्यामुळे आज जसं हजारो मंदिरांच्या समोर धर्माचार्य बसलेत तसं 1 महिन्यापूर्वी 10,000 मंदिरांच्या समोर घंटानाद झाला. 2.5 लाख लोक घंटानादामध्ये सहभागी झाले. ते काय बहिरे झालेत का हो? महाराष्ट्रातले कुठल्याच प्रश्नांना दिसत नाही, ऐकू येत नाही. संवेदनशीलता संपली आहे. शेतकऱ्यांच्या विषयात काही करणार नाही. पूर्व विदर्भामध्ये पूर आलेला आहे, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, कोकणामध्ये निसर्ग वादळ आलेलं आहे. काय शेतकऱ्यांना मदत करणार नाही, काय करणार नाही. 25,000 हेक्टरी देऊ. अरे हेक्टर कशाला म्हणतात, एकर कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? 25,000 हेक्टरी देऊ. 50 हेक्टर कुठे आहेत ते? कर्जमाफी करू. कुठे आहे कर्जमाफी? 2 लाखाच्या वरच्यांचे वन टाइम सेटलमेंट करू. कुठे आहे वन टाइम सेटलमेंट? नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देऊ. कुठे आहे प्रोत्साहन अनुदान? 50,000 रुपये. त्यामुळे काही दिसत नाही, काही ऐकू येत नाही. संवेदनशीलता यांची संपलेली आहे. आणि त्यामुळे यापेक्षा जास्त पहिला घंटानाद करून पाहिला, आता दिवसभर साधू संन्यासांनी उपोषण करून पाहिलं. आता याच्या पुढची स्टेप जी आहे ती मंदिरं उघडून आतमध्ये दर्शनाला जावं लागेल. हे सरकार रोखू शकत नाही. ही वेळ संतांवर आणू नका. संत हे नेहमी अहिंसात्मक आंदोलन, सहकार करणारं आंदोलन, विनंती करणारं आंदोलनच करतात. तुम्ही यांचे अशा प्रकारे अनादर करू नका असं उद्धवजींना आवाहन करतो आणि माझं बोलणं संपवतो.